चला तर नवीन सामना आपल्या भेटीस प्रेक्षको, आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा DPL 2025. ओके, आपल्याबरोबर रजा घेत असताना आमचे मामा महेशजी माळे यांचे सासरेबुवा आणि पप्पा तसेच पंडितजी भोईर सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच गणेशदादा पाटील आणि 1500 रुपये प्राईज अजून आले. रुपेशजी माळे यांच्याकडून सुद्धा प्राईज आलेले आहे विजय संघासाठी. म्हणजे रुपेश माळे म्हणजे कुकस्याचे. ओके, धामणगावचेच, माफ करा, धामणगावचे. ओके ओके. तुम्ही देताय कॅप्टन महेशदादा माळी. आपण अजून तुपला जे 1500 रुपये आलेले आहेत रुपेशजी माळे यांच्याकडून घ्यायचे आहेत आपण. गणेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते घ्या. तसे रवीजी, रवी भोईर कुठे असेल तर आपण या. रवीजी भोईर, आपल्याला भावेश बोलवत आहेत आणि आपण स्क्रीनवरती पाहू शकता गणेशजी पाटील यांचे शुभ हस्ते 1500 रुपयाची कॅश घेत असताना कॅश प्राईज महेशजी माळी, स्पॉन्सर फ्रॉम रुपेश माळी. त्यांच्याच भावानी त्यांच्याच या विजयासाठी प्राईज दिले 1500चं. रवी भोईर कुठे असेल तर या. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील आमचे सन्मान्य कॉमेंटेटर समीर ठाकरे सर. या, वेलकम. चेक. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं DPL 3 मध्ये मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल आणि जबरदस्त फटका. कट करत असताना कवसला बीट केलाय आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर नेत्रदीपक चौकार. यानंतर सर्व सामने जे होणारे आहेत आजच्या लॉट्स मध्ये ते 4 ओव्हरचे असतील याची नोंद असू द्या. पुन्हा एकदा पंच केला. पुन्हा इनफिल्डला क्लिअर करण्यामध्ये यशस्वी, परंतु एलिव्हेशन प्रॉपर मिळालं नव्हतं. येथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला तो थोडासा वाईड आला आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या. मॅच आता सुरू आहे ती मयू क्रिस्टी 11च्या विरोधात जय वेताल स्पोर्ट्स संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना सर्वांनाच रुचकर आणि स्वादिष्ट चविष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वांना विनंती आहे की कोणाचं जेवण जर बाकी असेल तर त्यांनी जेवण करून घ्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फुटला येऊन लॉंग ऑफला एक्झिक्यूट करायचं ते पाहू शकता. सरळ बॉल आतमध्ये येणारा निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धामणगाव प्रीमियर लीग अख्खा धामणगाव खेलेगा. चीना 11 विरुद्ध कियान 11 यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. तो सामना असेल प्रत्येकी 4 षटकांचा, याची नोंद असू द्या. फर्स्ट इनिंग पहिलं सत्र तुम्ही यावेळेला पाहतायत. फार मजा आली पहिल्याच रजनीमध्ये. सर्वच क्रिकेटर या ठिकाणी खूप एन्जॉय करतायत. चांगला खेळ सर्वांच्याच वतीनं तुम्हाला बघायला मिळालाय. आतापर्यंत 5 मॅचेस आपण कंप्लीट केल्या. हा 6वा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. यावेळेला थोडीशी जागा मिळाली आहे. पुन्हा पॉइंटला बीट केलाय आणि हा बॉल वेगाने सरसावतोय बॉर्डरलाईनच्या दिशेनं सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. आणि मयू 11
या संघाचे पुरस्कर्ते आहेत आशु भोईर आणि प्रशांत भोईर, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मला वाटतं भोईर मंडळी भरपूर आहे दामणगाव मध्ये. 4 धावांनी स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 10. 2 चौकार या ठिकाणी बघायला मिळाले, 1 डबल तुम्हाला बघायला मिळाले, 1 डॉट बॉल. चांगली बॅटिंग करतोय सध्या वरद भोईर. यावेळेला पुन्हा एकदा वसंत भोईर आहेत. यावेळेला मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, एक जाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने आता 11 या आकड्यावरती. आदरणीय रुपेश पाटील चिंचवली यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. सर्व संघांना आज मॅचेस खेळण्याची संधी मिळाली. 12च्या 12 टीम्सना तुम्ही पाहतायत. फर्स्ट मॅचेस ज्या 5-5 ओव्हरच्या राहिल्या, यावेळेला लॉब करण्यात आल्या. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा चौकार. संतोष भोईर यांनी जर लागोपाठ 3 चौकार मारले तर कपिल भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना दिलं जाणार आहे. त्यांच्या बॅटमधून 1 चौकार तुम्हाला बघायला मिळाला. वसंत भोईर मला वाटतं रिटायर्ड आउट होत आहेत. 2 चौकार त्यांच्याही बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले. शिवाजी पाटील यांच्याकडून देखील संतोष भोईर यांना 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. आणि कपिल भोईर यांच्याकडून देखील 500 रुपये लागोपाठ 3 चौकारांसाठी. स्कोर कार्डवरती सध्या 15 धावा तुम्ही पाहतायत. 15 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली जय वेताल स्पोर्ट्स कडनं नवीन बॅटर. आता रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. याच्यानंतर काय करायचं माहितीये का सर, 4 ओव्हरचे जेव्हा सामने चालू होतील ना, पहिले 3 ओव्हरमध्ये 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. तर नंतर अजून एक निलेश भोईर येतोय नवीन बॅटर. आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज काय बोलतो, याच्यानंतर ना 4 ओव्हरचं झाल्यानंतर 15 मिनिटात 3 ओव्हर नाही टाकले तर अजून एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. चला, तुमच्याकडे फक्त 20 मिनिटे आहेत 4 षटका पूर्ण करण्यासाठी. अथवा एक अतिरिक्त फिल्डर 5व्या षटकामध्ये तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आरोग्य उपकेंद्र धामणगावच्या वतीनं प्रथमोपचार पेटी देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला पुरवलेले आहे. त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. मंगेश बुधर गोलंदाजी करण्यासाठी येतोय सेकंड ओव्हरमध्ये मयू अँड क्रिस्ट 11 टीम कडून. यावेळेला ऑन साइडला पूल केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर जज करतोय, विकेट गॉन, फलंदाज बाद. विकेट या ठिकाणी मिळाली आहे मनोज बुधरला. मंगेश बुधर आय थिंक, डॉक्टर प्रमोद भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय दामणगाव प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. वेलकम डॉक्टर भोईर. मंगेश बुधर पुन्हा एकदा विकेट खुराक प्राप्त करून नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. मोनिश ठाकरे टीमचा ओनर आल्या आल्या ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल सर निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. स्कोर आता एका जागेवरती थांबलेला आहे. जे पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या.
मंगेशने एकही धाव खर्च केलेली नाहीये. पलट वार करून देतोय आपल्या टीमसाठी, तो चांगला बॅक करून देतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, बॉल थर्ड मॅनला बीट करून सरळ सीमारशीच्या पलीकडे 4 धावांकरिता लकी चौकार. थँक्यू सो मच. चौकार या ठिकाणी आलेला आहे. मोनिशच्या बॅटला बाहेरील स्पर्श घेत असताना बॉल सरळ निघून गेला होता लॉंग ऑफ कडे, थर्ड मॅन कडे. पुढचा बॉल मंगेश, फुल टॉस, चुकी केली आहे. पंचांचा भीम नो बॉलचा इशारा देखील येतोय. आणखी एक बॉल सीमारशीच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार आणि नो बॉल. एकूण धावा मिळतात 5. चांगली गोलंदाजी करत होता, परंतु या ठिकाणी आता थोडंसं दिशेवरती नियंत्रण राहिलेलं नाहीये. एक लकी बाउंड्री त्याच्या विरुद्ध आली आणि त्याच्यानंतर तो लेंथ येथे टाकू शकला नाहीये. भीम नो बॉलचा इशारा आला पंचांकडनं. 5 धावा तेथे मिळाल्या आणि प्रेक्षकांना विनंती आहे की बॉल जसा बाउंड्रीच्या बाहेर जातोय तो लवकरात लवकर आपण बाउंड्रीच्या आतमध्ये पाठवायचा आहे, जेणेकरून आपली वेळ वाचेल. 5 धावांनी आता स्कोर पुढे गेलेला आहे 24 या आकड्यावरती. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. मोनिश ठाकरे जबरदस्त बॅटिंग करतोय. 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. फ्री हिटचा बॉल, पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र चांगला वेगवान बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल. कटर होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा बॉल. मंगेश बुधर सध्या गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट. यावेळेला स्टॉप केलाय. पुढे येत असताना थोडंसं आपण पाहिलं तर खेळायचं होतं लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर कडे. बॉल निघून गेला थर्ड मॅन कडे. बाहेर होता, पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मोनिश आता थांबायचं नाव घेत नाहीये. लागोपाठ चौकार त्याच्या बॅटमधून येतात. सुंदर फलंदाजी. ओ, यावेळेला रिव्हर्स खेळलाय. पुन्हा एकदा यशस्वी अटेम्प्ट, सक्सेसफुली प्लेट. 4था चौकार. अतिशय सुंदर त्यानं सुरुवात केली होती, परंतु अंत त्याच्या षटकाचा फलंदाजांनी खूप चांगल्या प्रकारे केला. विशेषतः मोनिश ठाकरे तुटून पडलाय. स्वतः टीमचा ऑनर आहे. आपण पाहतोय जो सध्या संघ खेळतोय जय वेताल स्पोर्ट्स, रोहित पाटील आणि मोनिश ठाकरे यांनी तो संघ खरेदी केलेला आहे. सतीश माळी येतोय सेकंड ओव्हर मध्ये. पर विकेट 1000 रुपीज विश्वनाथ माळी यांच्याकडून दिले जातील. पहिली रात्र तुम्ही पाहतायत. पहिल्या रजनीमध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. या ठिकाणी दामणगाव प्रीमियर लीगला प्रचंड प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतोय आणि प्रेक्षकांविना कोणताही कार्यक्रम खरं तर आपण बघितलं तर ते अधुरच असतं. परंतु ही अधुरी कहाणी राहणार नाही. आज दामणगावमध्ये आपण आहोत, याचाच अर्थ की क्रिकेटचे फार मोठे चाहते. लॉफ्टेड हिट. पुन्हा बॉल हवेत होता. क्षेत्ररक्षक थोडासा अपुरा राहिला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि संतोष भोईर सहजगत्या 2 धावा ते पूर्ण करतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर विचार केला लहानांपासून थोरांपर्यंत
या स्पर्धेचा आनंद घेताना क्रीडा रसिकांना तुम्ही बघितलेला आहे. यावेळी ऑन साईडला वळवायचा होता, बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा होता, सरळ विकेटच्या वरनं निघून जातोय. लेफ्ट आर्मर आहे, थोडासा आपण विचार केला तर आतमध्ये येणारा बॉल राहिला, लेग स्टंपच्या वरनं निघून गेला. सतीशचा डॉट बॉल. वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर फ्रॉम दामणगाव. दामणगावच्या क्रिकेटचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाणार तेव्हा तेव्हा सतीश माळीचं नाव देखील आवर्जून घेतलं जाणार यात शंकाच नाहीये. ओ आता धावबाची संधी आहे, परंतु हे पहा विकेट कीपर आणि त्याच्या मागे बॉल सुटतोय. ओ माय गॉड, 6 क्षेत्ररक्षकांकडून बॉल निसटलाय, 7व्या कडनं देखील निसटलाय. चलो भागो, दौडो दौडो दौडो, भागते रहो दौड़ते रहो. सर धावा किती? 5 रन कुल मिलाकर भाग चुके वापर बल्लेबाज. भागते रहो दौड़ते रहो, ये तुम्हारा इलाका है, कोई रोकने वाला नहीं. जितना मन मर्जी भाग लो. 5 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि अखेर धावसंख्या 5 ने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत ते एकूण आतापर्यंत 39. फार मोठ्या टोटल कडे वाटचाल. फर्स्ट ओव्हर मध्ये 15, सेकंड ओव्हर मध्ये 17. पॉवर प्ले पूर्णपणे कॅपिटलाइज केलं जय वेताल स्पोर्ट्सनं. मयू अँड क्रिस्टी 11ला आता पलट वार करावा लागेल. आशु भोईर आणि प्रशांत भोईर यांचा संघ तुम्ही पाहतायत. फर्स्ट राऊंड मधील आता शेवटचा सामना आपण म्हणूया, कारण यानंतर दुसरा सामना प्रत्येकी टीमचा सुरू होणार आहे. तो 4 षटकांचा सामना असेल. बॅटची वरची कडा, बॉल हवेत होता, पुन्हा कॅच ड्रॉप. असं वाटते की आज फिल्डरच नाहीयेत मैदानावर. जिकडे बॉल जातोय तिकडे फलंदाजांना फायदा होतोय आणि इथे काय घडले बघूया आता. दुसरा धावेचा प्रयत्न आणि पंच आता त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय सांगतात, मला वाटतं एकच धाव आहे का सर? बॉल प्लेइंग कंडिशन्स मध्ये नव्हता असं वाटतंय, असं अंपायरने सांगितलंय. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्विंग अँड मिस, कटर होता. शेवटचा बॉल या ठिकाणी डॉट येतोय आणि याचबरोबर 3 षटकांचा केस समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात. आतापर्यंत 40 धावा, 40 रन्स. 3 षटकांचा केस संपलेला आहे. मी जरूर आता ड्रिंक्स ट्रॉलीला विनंती करतोय की आपण ती ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आणायची आहे. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया सुमधुर संगीत. थँक्यू सो मच डीजे. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं स्वागत आफ्टर ब्रेक. पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेलेले क्रीडा रसिक DPLचा आनंद जे घेत आहेत तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 3 ओव्हर्स पर्यंत खूप चांगली स्थिती आहे. 40 धावा स्कोर कार्ड वरती सध्या बॅटिंग करत असताना जय वेताल स्पोर्ट्सच्या, परंतु येणारी 2 षटके इथून आता पलटवार कोणाचा होणार. आता गोलंदाज इथून कमी धावा खर्च करणार की फलंदाजांना जो स्टार्ट मिळालेला आहे त्यानुसार फलंदाज येथे तुटून पडणार हे आता तुम्हाला इथे बघायला मिळेल. सज्ज होतोय गोलंदाज. ओव्हर द विकेट
पहिला बॉल ब्रेकर होता, बॅटची वरची कडा, टॉप एज हवेत होता बराचसा काळ बॉल, परंतु येथे पहा कोणत्या प्रकारे बाद करण्यामध्ये रस दाखवला जात नाहीये. सतीश मालीकडनं संतोष भोईर एका बाजूने बीट होत आहेत, त्याच्यामुळे त्यांना आउट करायचं नाहीये. हाच आता जरूर या ठिकाणी स्पष्ट इंटेन्शन उद्दिष्ट राहिलेला आहे. 41-41 दीपक पुढचा बॉल, यावेळेला चांगला फटका ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये कव्हसला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होते, परंतु कोणता खेळाडू बाद आहे ते तुम्हाला आता बघायला मिळेल. आणि पंच कळवत आहेत मोनिश ठाकरे इज गॉन. या वेळेला तिसरा धावेचा प्रयत्न केला, कुठेतरी स्ट्राईक घ्यायची होती मोनिशला, परंतु मोनिश येथे आउट होतोय धावबादच्या स्वरूपामध्ये. फार मोठा धक्का. यावेळेला पुन्हा लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्यात आल्यात. लॉंग ऑफ कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव. सुभाष धुमाल एक नामवंत समालोचक, तसेच आपण पाहतोय की सध्या या टेनिस क्रिकेटमध्ये एकच दबदबा आहे, तो स्कोर बुकचा, अर्थातच कौशल क्रिएशनचा. आणि सुभाष धुमाल आमचे सहकारी समालोचक ज्यांनी त्या स्कोर बुकची निर्मिती केली. परंतु आज महाराष्ट्रभर त्या स्कोर बुकला तुम्ही पाहतायत, प्रत्येकी स्कोरर त्यांच्या लेखणीच्या जीवावर क्रिकेटला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचे मी स्वागत करतोय स्पर्धेमध्ये. यावेळेला लो फुल टॉस लॉफ केला बॉलला आणि थेट फिरकावून दिलेला आहे, सरळ सीमा पार षटकार. काय बॅटिंग करतोय, आल्या आल्या 2 षटकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले फलंदाज प्रदीपच्या बॅट मधून. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लाइट येण्याचा प्रयत्न, स्टँड अँड डिलिव्हर्ड, वेट अँड डिस्पॅच, बॅक टू बॅक 3 सिक्सर. आणि पहिला खेळाडू
निलेश धापशी नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. मागच्या वर्षी तो चांगला खेळला होता दामणगाव प्रीमियर लीग मध्ये. त्याच्याचकडे आता स्ट्राईक एंड. पुढचा बॉल सतीश माळीचा बॅकफुटला जाऊन फक्त बॅटचा चेहरा ओपन केला. स्टेअर करत असताना दिशा दाखवत असताना फक्त एकच धाव त्याही ठिकाणी जोडली गेलेली आहे. जय वेताळ स्पोर्ट्स सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे, परंतु धावांचा पाठलाग होतोय. आपण या स्पर्धेचा विचार केला, आज पूर्ण मॅचेसमध्ये चेझिंग खूप चांगल्या प्रकारे झालेले आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवणं देखील तितकंच महत्वाचा. चेन्नई 11 कॅप्टन, कियान 11 कॅप्टन. पुन्हा लोबफुल टॉस होता. सतीश माळी या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल. ड्रोन 11चे पुरस्कर्ते आपण पाहतोय. ड्रोन यावेळेला थोडस नाराज दिसतात. आतिश भोईर यांचे ते सुपुत्र आहेत. हरकत नाही, ड्रोन अजून 5-4 मॅचेस बाकी आहेत. हो, यावेळेला पुन्हा एकदा गुडघ्यावर बसत असताना समोर लॉफ केलाय. लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय. यावेळेला विकेट मिळेल. फलंदाज बाद. या धामणगाव क्रिकेटची सेवा देत आला, त्याचं पुन्हा उदाहरण तो देतोय आज दामनगाव प्रीमियर लीग मध्ये. शेर कितना भी बूढ़ा क्यों ना हो जाए, घास कभी नहीं खाता, शिकार करना कभी नहीं भूलता. चला विश्वनाथ माली, चला आता आपला अकाउंट मधून ट्रान्सफर होऊ द्या. 2 विकेट्स घेतलेल्या आहेत सतीशनं. पुढचा बॉल फुल टॉस. ताकदवान खेळाडू आहे, फटका चांगला खेळलाय, परंतु गॅप शोधू शकला नाहीये. एक धाव, सेकंडचा कॉल, धावबादची संधी आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक बाद. मयू अँड क्रिस्टी 11 संघाला बॅक करून देणारी गोलंदाजी ऑन साइडला पुन्हा एकदा पूल करण्यात आलेल्या. दुसरी धाव सहजगत्या मिळेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होणार आहे. आणखी एक खेळाडू बाद झाला आणि या ठिकाणी तुम्ही पाहतात एकूण 5 षटकांचा केस संपलेला आहे. 66 धावा या स्कोर कार्डवरती लागल्यात. 67 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल मायू अँड क्रिस्टी 11 या संघाला. चला पुढील टॉस आपण येथे संपन्न करतोय. कियान 11 आणि चीना 11 दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचे. डॉक्टर प्रमोद भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. भूमिपुत्र संघटनेचे ते अध्यक्ष देखील आहेत, यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही टीमला या ठिकाणी आता खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. चला टॉस आपण संपन्न करतोय. टॉसची माहिती दोन्ही कॅप्टनला, दोन्ही आयकॉन खेळाडू झालेले आहेत एकमेकांच्या समोर. डीपीएल अशी मागणी होती, परंतु स्वर्गीय दीपक भोईर आलेला आहे. टॉस जिंकल्या ठिकाणी चीना 11 मी पाहुण्यांना विनंती करतोय की पुन्हा आपण मंचावरती बसावं. टॉस जिंकलेला पहिला सामना तुम्ही गमावलेला आहे. आता डीपीएल मध्ये बघा पहिला विजय प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो, परंतु आता पहिली मॅच गमावलेली आहे. बाउन्स बॅक करण्याची तयारी. टॉस जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताना 4 ओव्हर्समध्ये कियान 11 संघाला किती धावांपर्यंत थांबवाल?
अंडर 40 थांबवण्याचा प्रयत्न करू. जरूर ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून तुझी निवड झाली आहे, परंतु पहिल्या मॅचमध्ये तू फ्लॉप राहिला. या मॅचमध्ये आता तुला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. तुझ्या सोबतीला सर्व खेळाडूंना तुला सोबत घेऊन चालावं लागेल. मग तुला काय वाटतं की सेम प्लेइंग 11 तू ठेवणार आहेस की काय बदल करतोस? पहिल्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि चांगला खेळण्याचा 100% देण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुला. जरूर निलेश, टॉस गमावलेला आहे, बॅटिंग करायची आहे. काय करणार होता टॉस जिंकून? फिल्डिंग करणार होतो. परंतु आता बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरमध्ये काय माइंडसेट, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+ 40 पर्यंत जाण्यासाठी तुझ्या बॅटमधून चांगल्या रन्स आल्या, परंतु तुला साथ मिळाली नाहीये पहिल्या मॅचमध्ये. तुम्हाला हा सामना जिंकून थोडंसं बॅक करण्याची गरज आहे पुन्हा टेबलमध्ये चांगल्या स्थितीमध्ये येण्यासाठी. त्याच्यामुळे या मॅचसाठी काही चेंजेस करणार टीममध्ये, काही नवीन चेहरे? चेंजेस नाही, सेम प्लीज आहे, पण फिल्डिंग जरा गलत झाली त्याच्यामुळं आता प्लेयरांना सांगेन फिल्डिंग चांगली करा. आता तुमच्या सोबतीला तुम्हाला काय वाटतं की कोणत्या फलंदाजाने चांगली खेळ करावी? आहेत चेतन आहे आणि हरेश आहे आणि दुसरा एक मुलगा आहे, त्याच्यावर डिपेंड राहील. नक्कीच तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो टीम चीना 11 आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे कियान 11 या संघाला. देऊया आपण दोन्ही संघाला शुभेच्छा आणि लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया, ज्या ठिकाणी तुमच्यासोबत जोडले जात आहेत मिस्टर योगी पाटील सर. चेक. हॅलो, थँक्यू सो मच समीर ठाकरे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात करण्या अगोदर काही सन्मान आहेत, ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. आज आपल्यामध्ये पाहू शकाल डॉक्टर प्रमोदजी भुईर सर आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो. मी शेखरजी मयेकर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं अशी आपणास मी विनंती करतोय. डॉक्टर प्रमोदजी भोईर. कारण क्रिकेटचा खिरेच असा की क्रिकेटपासून कोणीही वंचित राहू शकणार नाही, दूर राहू शकणार नाही. त्यापैकी आपण पाहू शकाल डॉक्टर साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि त्यांचा शुभ सन्मान शेखरजी मयेकर ज्याने एक काळ गाजवला आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी प्रमोदजी भोईर साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. भगव्या रंगाची ही उबदार माझी शाल आणि या स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. नेहमीच मी फुलांसारखं हसत राहावं या स्पर्धेच्या तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण या ठिकाणी शुभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चला जाऊया आपण आता मात्र ऑन गोईंग मॅचकडे. लक्ष जर पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठं आहे, कारण 5 षटकांचा आपण जर खेळ पाहिला तर या ठिकाणी तब्बल 67 धाबांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना सलामीची जोडी पाहू शकला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. रणजित आणि संतोष अशी सलामी जोडी सध्या आपण पाहत आहोत. षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी वसंत ओव्हर द विकेटने मारा करतोय. हो, पहिल्या चेंडू मात्र पाहू शकला या ठिकाणी ऑस्टिपच्या खूपच बाहेर सलाडी त्याच अनुषंगाने मात्र पंचाची दोन्यात समांतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वाईटचा इशारा मात्र पंचाच्या वतीने आपण पाहत आहोत आणि पंचाला सुद्धा एक विनंती असेल की आपण सुद्धा जास्त वेळ खेळाडूंना एकत्रित येऊ देऊ नका, कारण यानंतर अजूनही आपल्याला 6 सामने कव्हर करायचे आहेत. चेंज पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु पंचांनी मात्र ही अपील फेटाळली. लेग बायच्या माध्यमातून एकदा फलंदाजाने पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहू शकेल पुढे जात असताना दोन्ही आकड्यावरती 67 धाबांचा पाठलाग जर करायचा असेल तर या ठिकाणी मायू आणि क्रिस्टी 11 या संघाला पाहतो. जे 2 षटकं आहेत पॉवर प्लेची त्या षटकामध्ये चांगली सुरुवात होणं फार गरजेचे आहे, परंतु पाहू शकेल या ठिकाणी चेंडूवरती नजर मात्र पूर्णपणे पाहायला मिळाली नाही, कारण चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र त्या ठिकाणी पटक्या खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि त्याच अनुषंगाने चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी वसंतच्या वतीने आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. हो, पुन्हा मात्र पाहू शकेल ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. संत आणि साबत सुरुवात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 5-5 षटकांचे आपण सामने पाहिले त्यापैकी हा शेवटचा सामना 5 षटकांचा असेल. त्याच्यानंतर होणारे प्रत्येक सामना मात्र 4-4 षटकांचा आपण आजच्या रजनीमध्ये पाहणार आहोत. चेंडूचा पाठलाग केलाय, जरूर मिड ऑफला बेट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू पाहू शकाल चेंडू वेगाने चाललाय वाडी स्लॉंग ऑफच्या पलीकडे. ज्या फटक्याची मात्र नित्यांत आवश्यकता होती तो फटका अखेर फलंदाजाच्या बाटमधून निघाला. चौकार.
जागा सुद्धा चांगली निवडली. हो, पुन्हा चेंज ऑफ पेस बॅकची कडा पाला म्हणतो शॉट पॉईंटला फिल्डर आहे. मिस्टेक घडली गेली. एक धाव तिथे मात्र पूर्ण गेली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. दुहेरीच्या धाब्यामध्ये एक्झॅक्टली धोका निर्माण होऊ शकला असता, परंतु त्या ठिकाणी विकेट कडून मात्र मिस्टेक घडली आणि त्याच अनुषंगाने मात्र एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहिलं. आणि या दोन धाबणे संघाची धाव फलक आता मात्र पुढे आपण पाहतो जात असताना पहिल्या षटकाचा खेळ अखेर सुरू असताना एकूण 8 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणजित आणि संतोष. रणजितनं आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकही धाव मात्र निघालेली नाहीये. संतोषचा विचार केला तर आतापर्यंत त्याने 3 चेंडू फेस केले. एक चौकार, एक दुहेरी आणि या अनुषंगाने 6 संख्येवरती तो सध्या खेळतोय. परंतु अजून एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे कारण पहिला चेंडू स्वेअर होता वाईटच्या स्वरूपात. त्याच्यानंतर लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली. त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर चौकार आणि त्यानंतर दुहेरी. हो, चांगला चेंडू. साईडआर्म गोलंदाजी सध्या आपण वसंतजी पाहिली आपण पहिल्या षटकामध्ये. आणि ज्या सुरुवातीची आवश्यकता होती टीम आय थिंक जे वेताळ स्पोर्ट या संघाला, ती सुरुवात करत असताना गोलंदाज वसंत 40+ कॅटेगरीमधून हा गोलंदाजाला आपण पाहिलं. आणि जबरदस्त सुरुवात मात्र या ठिकाणी फ्लाइंग स्टार्ट आपण या ठिकाणी म्हणू शकतो. जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर पाहू शकाल तो पुढील सामना आपण इथे पाहणार आहोत. चीना 11 विपक्ष कियान 11. परंतु त्याच्यानंतर दुंदाराम नारायण स्पोर्ट विपक्ष ओम साई अशी लढत राहणार आहे. तर आपण सुद्धा पूर्णपणे रेडी राहायचं आहे. चला, जास्त वेळ टीम मिटिंग करू नका. जर आपण जास्त वेळ टीम मिटिंग केली तर असा आपल्याला जो शेड्यूल आहे तो असं वाटते की पहाट होऊ शकेल. त्यासाठी मात्र तुमची जर आम्हाला साथ असेल तर आपण जो आजचा लॉट्स आहे तो आपण लवकरात लवकर या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. जरूर आज ओपनिंग सेरेमनी डे होता त्यामुळे मात्र थोडंसं आपण डिले आहोत. परंतु उद्या ठीक पहिला जो चेंडू आहे तो एक्झॅक्टली 4 वाजता पडणार आहे. आणि उद्याचा जर शेड्यूल जर पाहिला तर उद्याच्या लॉट्समध्ये पहिला जो सामना आहे मायू क्रिस्टी 11 विपक्ष ओम साई या दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल की आपण 4:15 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. 4 वाजता आपण उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करणार आहोत. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा इथे मात्र पाहायला आपल्याला. आणि आता मात्र येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 59 धाबांची आवश्यकता आहे. अस्किंग रेट जर पाहिले तर या ठिकाणी वाढला जातोय. परंतु चला, पहिली वॉर्निंग फिल्डिंग करणाऱ्या संघाला वेले संदर्भात पंचाच्या वतीने दिली जात आहे. कारण तुम्हाला वेले संदर्भात वारंवार मात्र या ठिकाणी वॉर्न केलं जाणार नाही याची आपण काळजी घ्या. प्लीज जय वेताळ स्पोर्ट, प्लीज सर्वांनी सहकार्य करा. दुसऱ्या पॉवर प्लेचा केला जाईल इथे मात्र आपण सुरुवात करतोय. आणि दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय गोलंदाज मनीष भोईर. चला, 24 चेंडू शिल्लक आणि 24 चेंडू मध्ये अजूनही आपण जर विचार केला तर 59 धाब्यांची आवश्यकता आहे. चला, वेळे संदर्भात प्लीज जय वेताळ स्पोर्ट आपण जास्त वेळ खर्च करत आहात कारण तुम्हाला पंच सुद्धा वॉर्न करतायत आणि आयोजकांच्या वतीने सुद्धा मात्र तुम्हाला या ठिकाणी वॉर्निंग दिली जात आहे. सध्या आपण पाहू शकाल या ठिकाणी जे वेताळ स्पोर्ट संघ मात्र इन ऍक्शन मध्ये आहे. हो, सरळ बॅटने लॉफ केलाय परंतु डीप लॉंग ऑफ आहे. छत्रशेख मात्र पाहू शकाल चांगला फिल्डिंगचा नजराना मात्र त्या ठिकाणी पेश करतोय आणि मिळेल फक्त एकच धाव. आणि जय वेताळ स्पोर्ट या संघाला आपण जर पाहिलं तर मिस्टर खास स्पेशली रोहित पाटील, यश मात्रे, कारेवली, प्रांजल पाटील, सांगे अँड हरेश भुईर, दादूचा पाडा यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय आणि सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं तर या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कारण क्रिकेटचा आनंद सर्वजण या ठिकाणी घेतात. ओ, ऑन साइडला बिंगरी शॉट, काय पॉवरफुल फटका आहे आणि चेंडू होतोय गोल मैदानाच्या बाहेर. 6 धाबांसाठी येतोय षटकार.
पोहोचू शकणार नाही आणि अशुभवीरचा विचार केला तर ते मात्र पूर्णपणे इंजर्ड आहेत, परंतु क्रिकेट त्यांच्या नसानसामध्ये आहे आणि जरूर हा पर्व ते सध्या मात्र मैदानाच्या अगदी अवतीभोवती असताना मात्र एन्जॉयमेंट करतात. परंतु हा फटका पहा, अगदी प्रेक्षकाच्या भेटीला चेंडू निघून गेला. जबरदस्त चेंडू मात्र त्या ठिकाणी बॅटच्या स्लॉटमध्ये होता. हो, लाईन पाहावी लागली, एक्झॅक्टली हे चुकीचे आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा संत गतीने आल्या, परंतु दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये मात्र धावा वेगाने येत आहेत. टीम क्रिशा अँड मायू 11 संघासाठी, क्रिस्टियन मायू 11, आशु भुईर आणि प्रशांत भुईर या संघाचे संघ मालक आहेत. सरळ बॅटे लॉफ्ट हेड ऑफ ड्राईव्ह परतून फटका मिस्टामिंग पाहायला बोलतोय. ओहो, पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू जरूर निसरला, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तो झेल पकडलाय आणि अखेर संतोषच्या खेळीचा मात्र या ठिकाणी अंत होत असताना पहिला धक्का लागला या ठिकाणी मायू आणि क्रिस्टी 11 या संघाला. जरूर वीरेन स्पोर्ट भावाले संघाचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू लेजंड ऑफ भावाले मिस्टर नागेश केणे यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र धामणगाव प्रीमियर लीग साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद नागेश केणे, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि जो झेल पकडला त्या झेलसाठी मिस्टर दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. बाद होण्यापूर्वी आपण संतोषचा खेळ पाहिला तर एक चौकार, एक षटकार त्याच्या बाटमधून निघाला. 12 धावांतून त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि या तदनंतर पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी दीपक ला प्रमोशन दिले गेले. लक्ष फार मोठं आहे, रस्ता फार खडतर आहे, परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या खडतर रस्त्यावरून तुम्हाला चालावं लागेल. कारण ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट अखेर गोलंदाज मनीष भोईरनं मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिला. चला स्पीडअप करायचं प्लीज, वारंवार तुम्हाला या ठिकाणी वॉर्न केलं जाणार आहे, लक्ष असू द्या. धामणगाव प्रीमियर लीग 2025 ची पहिली रात्र सध्या आपण पाहत आहोत. ओव्हर द विकेट हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, रायझिंग सरप्राईज डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, चेंडू त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. यंग स्टार आहे, युवा टॅलेंटेड आहे आणि काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी वेग प्राप्त करतोय गोलंदाज मनीष भोईर. जरूर त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर एक षटकार आला होता, ती लेंथ थोडीशी चुकीची त्यांनी हाताळली, परंतु जसा षटकार आला जरूर त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये पूर्णपणे बदलाव केला. हो हो, संधी होती फलंदाजाकडे, जर तिथे चांगला कनेक्शन झाला तर आय थिंक चौकार मात्र वसूल केला जाऊ शकला असता, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला महत्व नाहीये. चेंडू पाहिला तर अगदी डाबास्टिकच्या बाहेरून निघून गेला, फुलटॉस जरूर होता, परंतु फलंदाजाने ही लेथ मिस केली. वाईटच्या स्वरूपात एक धाव अजून स्कोअर कार्डमध्ये ऍड केली जाऊ शकेल. धावा कशा येतात हे महत्वाचं नाहीये, धावा येणं गरजेचं आहे. ओव्हर पिच चेंडू सरळपणे लॉफ केलाय, लॉंग ऑनला कुठलाही फिल्डर नाहीये होता, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय आणि एका टप्प्याच्या साह्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू जात असताना मिळतील 4 धावा. मात्र आपल्या संघासाठी महत्वपूर्ण त्याने जोडल्या गेल्या व पुन्हा 30 लेंथ या चेंडू अगोदर आपण ही लेंथ आपण पाहिली होती, परंतु मात्र फलंदाजाने तिथे एक धाव बायच्या स्वरूपात पूर्ण केली, परंतु पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. 1+1 एकूण 2 धावा. आता मात्र चांगल्या प्रमाणे धावा येत आहेत मायू आणि क्रिस्टी 11 या संघासाठी. या 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. एक गडी बाद, 23 धावा. येणारा बॅटरमध्ये पाहिले तर लेफ्ट हँड बॅटर मिस्टर सतीश माळे यांचं येणं मात्र बाकी आहे. स्वतः संघनायक आहेत, त्यांच्यावरती सुद्धा मात्र अपाट
फार मदार संघाची असणार आहे. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केला अगदी स्क्वेअर लेगच्या पंचाच्या बाजूला चेंडू वेगाने चालला स्क्वेअर लेगच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे येतो या खणखणीत चौकार. हे जो फलंदाज बाद झाला तो संतोष नाही तर मिस्टर सतीश माले होता. जरूर मात्र बाद होऊन तो मात्र माघारी परतला. थोडंसं मात्र या ठिकाणी नावामध्ये आपण करेक्शन करतोय, परंतु या ठिकाणी जबरदस्त हा स्ट्रोक पाहिला आपण आणि या चांगली जागा मात्र फलंदाजाने निवडली आणि अखेर मनीष भुईरच्या अगेन्स्ट मात्र हा दुसरा चौकार मात्र फलंदाजे वतीने पाहायला आपल्याला 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पॉवर प्ले आपण खेळ पाहिला तर चांगल्या प्रमाणे या ठिकाणी बॅटिंग सध्या आपण पाहिलेली आहे. धाबांचा पाठलाग करत असताना 27 धाबा आतापर्यंत धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 40 धाबांची अजून आवश्यकता. मॅच आधी जर पाहिली तर डोलायमान स्थितीमध्ये आहे. कधी बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकते तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकते आणि क्रिकेटचा खेळच असा आहे. कारण पहिला जर षटक जर पाहिला तर पूर्णपणे जे वेताळ स्पोर्ट संघाच्या बाजूने लागला होता. कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये फक्त आपण जर पाहिलं तर वसंतनं 8 धाबा खर्च केला होता, परंतु दुसऱ्या षटकाचा आपण जर मनीष भुईरचा विचार केला तर त्याचं खूपच महागडं षटक आपण पाहिलं आणि पाहिलं तर या ठिकाणी क्रिस्टियन मायू 11 संघाने चांगली वापसी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 18 चेंडूमध्ये 40ची गरज, बॅटची कळा, चेंडू चालला लॉक स्टॉपच्या दिशेनं, आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाहीये आणि येतो या नशिबाचा चौकार. की मात्र ज्या आतुरतेने वाढ पाहतोय, ज्या अनुषंगाने मात्र सर्व धामणगाव कर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेची आतुरतेने वाढ पाहत असतात आणि तो क्षण सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय, एन्जॉयमेंट करतोय. धामणगाव प्रीमियर लीग 2025 पर्व 3रं आहे, परंतु सर्वांना गर्व असणारी स्पर्धा सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती चौकार प्राप्त केला, हो समोरच्या दिशेने केलेला प्रयत्न होता, जागेवरती टॅप केलाय पॉशिकल वाडिश लॉंग मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. तत्पुरती 1 धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. जबरदस्त रन चेस सुरू आहे आणि आजच्या लॉर्ड्सचा आपण जर खेळ पाहिला तर धाबांचा पाठलाग चांगल्या प्रमाणात होतोय आणि ज्या ज्या संघाने धाबांचा पाठलाग केलाय तो संघ मात्र विजयाच्या दिशेने मात्र जरूर आणि वाटचाल केली आणि त्यापैकी हा सामना सुद्धा असू शकेल. परंतु 67 धाबांचा इथे मात्र संरक्षण जे वेताळ स्पोर्ट्स संघाच्या वतीने केला जाऊ शकेल का, प्रयत्न करतायत. वारंवार फिल्डिंगमध्ये चेंजेस बदलाव सध्या आपण पाहतोय, परंतु त्या अनुषंगाने गोलंदाजी सुद्धा मात्र होणं फार गरजेचं आहे. ऑफ साईडला जर पाहिले तर अगदी फक्त 1 डीपमध्ये फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. ऑन साईडला जास्त मात्र बाउंड्री ॲड्रेस पाहायला मिळत आहेत आणि त्या दिशेने हा फटका केल्याचा प्रयत्न केला. मिस्टामिंग स्ट्रोक आपण पाहतोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चिटोर येऊन उचलून फेक करतोय तत्पुरती हो मिस्टेक होती त्या ठिकाणी, परंतु पहा ज्यावेळी मिसफील होते त्याच्यावरती धाव घेणं मात्र कधी कधी फारच महागात पडत असते आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठल्या प्रमाणे दुहेरीचा प्रयत्न फलंदाजाने केला नाही. कारण त्याला सुद्धा माहिती की आपली स्थिती सध्या मात्र पालित्र चांगली आहे आणि जर आपण एखादी विकेट जर गमावली तर येणाऱ्या नवीन फलंदाजावरती कदाचित दडपण वाढू शकतोय आणि त्या अनुषंगाने मात्र कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी धोका पत्करत नाहीयेत. स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून चाललाय, लॉंग ऑफला डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि सरळ थेट चेंडू जाऊन मात्र लँडिंग झालाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा मॅक्झिमम षटकार. शॉर्ट सिलेक्शन आणि चांगली बॅटिंग सध्या पाहतोय दीपकच्या वतीनं. 2 चौकार 1 षटकाराच्या साईडने 15 धावसंख्येवरती खेळतोय. त्याला मात्र पाहतो रणजित चांगली साथ देतोय. 1 चौकार त्याच्या बॅटमधून निघाला, 6 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि आता मात्र एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 39 धावा धाव फलक्यावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हा षटक सुद्धा जर पाहिलं तर कुठेतरी
गोलंदाज मनीष ठाकरेचा थोडंस आपल्याला महागडा इथे पाहायला मिळतोय. ओहो काय डिलिव्हरी आहे, सरप्राईज डिलिव्हरी, नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र पाहिला तर या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. जबरदस्त लेंथ, जागते रहो या गुलाबी थंडीमध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी गोलंदाज सांगतोय तुम्ही आम्हाला षटकार मारू शकता तर आम्ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चेंडू डॉट टाकू शकतो, ही ताकद माझ्याकडे आहे. आणि याच अनुषंगाने मात्र सध्या आपण जर पाहिलं तर ठाकरे सध्या मार्गस्थ होतोय. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट, क्लासिकल स्ट्रोक, चेंडू चला एक्स्ट्रा कव्हरला मिस्टेक घडली गेली, एकदा पूर्ण दुहेरीचा प्रयत्न होतोय, फेकी रॉंग ऑन निघाली आणि त्याचमुळे मात्र एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतोय. 2 दबा कंप्लीट, 3 षटकांचा खेळ आपण जर या ठिकाणी पाहिला तर संपन्न होतोय. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबांचा पाठलाग करत असताना टीम मायू अँड क्रिस्टी 11 संघ पोहोचलाय 41 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 25. बारा चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 26 धाबांची गरज आहे, कारण लक्ष आहे 67 धाबांचं. चला 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 26 धाबांची गरज आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दोन्ही संघांची आपण जर कामगिरी पाहिली तर समान समान कामगिरी आतापर्यंत झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण पहिल्या जर आपण इनिंगचा विचार केला तर 66 धावा जोडल्या होत्या जय वेताळ स्पोर्ट या संघाने आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना 3 षटकामध्ये या 41 धाबा आतापर्यंत इथे जोडल्या गेल्या. आणि त्यामध्ये पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप सध्या आता मात्र पाहिलं तर डेव्हलपमेंट होत असताना एका बाजूला दीपक तर दुसऱ्या बाजूला रणजित. बाद होणारा फलंदाज सतीश त्याने सुद्धा मात्र चांगलं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. 12 धाबा त्याच्या बादमधून निघाला होता, परंतु जास्त वेळ तो खेळपट्टीवरती टिकू शकला नाहीये कारण तो झेलबादच्या स्वरूपात बाद झाला. आणि आता मात्र येणाऱ्या 12 मध्ये मात्र या ठिकाणी 26 धाबांचा संरक्षण जय वेताळ स्पोर्ट या संघाच्या वतीने मात्र केलं जाऊ शकेल का. चौथ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निलेश धापसी. आणि मागील पर्वामध्ये निलेश धापसीने जबरदस्त परफॉर्मन्स केला होता, मला अजूनही आठवते निलेशचा तो परफॉर्मन्स. क्वालिफायर मॅचेसमध्ये धापसीकडून जबरदस्त मात्र खेळ त्यांनी सादर केला होता, परंतु आज संघ त्याचा संकटामध्ये आहे. आज संकट मोचकाची भूमिका तो या ठिकाणी पार पाडेल का, कारण हा षटक जो पाहतो तो पॅनल्टीमध्ये षटक आहे, कारण पूर्णपणे सांगून जाईल की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल. पहिल्या चेंडू होती, हा नागाती प्रहार लॉंग ऑफ आहे, त्याच्या डोक्यावर चेंडू चाललाय, टाटा बाय बाय करत येतोय षटकार. भानलो तो हार. आणि आता मात्र गोलंदाजला मात्र पाहिलं तर वारंवार कान मंत्र देत आहेत, परंतु मी नेहमीच सांगतो जीवनामध्ये अक्कल किसकी भी हो दिमाग खुद का होना चाहिए. आणि पहिल्या चेंडूत षटकार आल्यानंतर समीकरणामध्ये मात्र पूर्णपणे बदल पाहायला मिळतोय. 11 मध्ये आता 20 ची गरज. ओहो ही लेन चांगली आहे, फुलर लेंथ होती, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. षटकारानंतर चेंडू आलाय डॉट धापसीच्या माध्यमातून. आता मात्र 10 चेंडू शिल्लक, 10 मध्ये 20 ची गरज. जबरदस्त सामना, मोठे फटके सुद्धा येतात, चांगला चेंडूच्या हाताने सुद्धा आपण पाहतो. आणि कुठेतरी आता मात्र विचार केला आपण जे वेताळ स्पोर्ट संघासाठी एखादा विकेटची आवश्यकता आहे. जर आपण एखादे विकेट्स प्राप्त केले नाहीत तर असं वाटते की हा सामना कदाचित तुमच्या माध्यमातून दूर सुद्धा जाऊ शकतोय. तर ते कार्य आज निलेश धापशी इथे मात्र करेल का. पुन्हा ओरपेश चेंडू, ओ माय गॉड, चेंडू चाललाय 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 आणि निघून गेलाय लॉंग ऑनच्या बाहेर. येतोय षटकार. क्या बात आहे, या षटकाराचे दिवाणे झाले आमचे सचिनजी माली आणि त्यांच्याकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काय जबरदस्त सध्या बॅटिंग पाहतोय. रणजित इज ऑन फायर. आणि जर अजून एक जर षटकार रणजीतच्या बॅटमधून जर निघाला तर आमचे साडू गौतमजी पाटील याचकडे 500ची कडक नोट दिली जाईल. पहा एक प्लॅनिंग केली होती, कारण रणजित 40+ कॅटेगरीचा खेळाडू आहे आणि कुठेतरी जय वेताळ स्पोर्ट्स संघाने त्याला मात्र कुठेतरी बाद करण्याची मात्र ती रणनीती आखली होती. म्हणजे म्हणतात ना अर्जुन भोईरकडनं 500 रुपये एक 6 मारला तर आता चला जाऊया आपण
त्याच्यानंतर जरूर उल्लेख करू परंतु इथे मात्र लिडिंग आहे चेंडू अबे शॉट पहिलीकडे फिल्डर तैनात आणि अखेर रणजितला आता मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. अखेर ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स निलेश दापसेने आपल्या संघाला प्राप्त करून दिलाय आणि या ठिकाणी मायू अँड क्रिस्टी 11 या संघाला लागणारा दुसरा धक्का. आहे जसं आपण पाहतो की एखाद्या वेळी या जागर भजन पाहत असतो त्या अनुषंगाने मात्र धामणगावचा हा क्रिकेटचा उत्सव आणि या पावसाळ्यात सर्व क्रीडा रसिक मात्र या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉयमेंट करतायत आणि विकेटचं पतन झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर विकी वारगडे. दापशीची वापसी झाली असं म्हणावं लागेल कारण दापशीच्या विरोधात 2 षटकार आले परंतु दापसी सुद्धा सांगतो की हम भी किसी से कम नाही आम्ही सुद्धा वापसी करू शकतोय आणि आता मात्र पावसाळ्यात एकूण संघटित धावसंख्या पाहिली तर 53 धाबा 10 फलक्यावरती पाहायला मिळतात. 8 चेंडू शिल्लक आणि 8 मध्ये आता विजयासाठी 14 धाबींची गरज. ओहो पावसाळ्यात विकी आल्यानंतर मात्र पावसाळ्यात पहिल्या चेंडूवरती चांगला ड्राईव्ह परंतु मिड ऑफला फिल्डर तैनात चांगला क्षेत्ररक्षण सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. चांगला सामना असता इथे मात्र क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. सामना जर आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी त्या टाळ्यांचा गजर असू द्या. हा धामणगावचा क्रिकेट आहे आणि जरूर या ठिकाणी या धामणगावच्या सर्व क्रिकेट रसिकांनी खेळाडूंनी सातत्य टिकून ठेवलाय कारण धामणगाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 7 चेंडू शिल्लक आणि 7 मध्ये आता विजयासाठी 13 धाब्यांची गरज. दापसी पुन्हा एकदा हो फुलटोस आहे ड्राईव्ह केलाय शॉर्ट पाईनला बीट केलाय चेंडू चाललाय फाईन बाउंड्रीच्या अगदी पलीकडे आणि महत्वाच्या क्षणाला आलाय हा चौकार. त्याचे हृदय ठोके वाढले होते आणि या डोळ्यातून अश्रूंची गंगा वाहत होती. द्रोण या आपण अजूनही मात्र ही स्पर्धा संपली नाहीये कारण आपले अजूनही 4 सामने बाकी आहेत. जरूर मगाशी ज्यावेळी जेवणाकडसाठी आम्ही गेलो होतो त्यावेळी मात्र द्रोणचे या डोळ्यातून जे अश्रू पाहिले आम्ही एक वेळ अशी स्पर्धा पाहिली होती धनेश ट्रॉफी अगदी वाशिराच्या मैदानावरती ती स्पर्धा सुरू होती आणि धनेश 11 आणि बंटीस्पट कोक्सी बोरुली या 2 संघामध्ये सामना लढताना आपण पाहिलं होतं परंतु या सामन्यामध्ये धनेश 11 कुक्षे संघ जणू काय पराभूत झाला. त्यामध्ये प्रिन्स विश्वास पाटील यांच्या डोळ्यातून ती अश्रूची गंगा मी वाहताना पाहिली होती. कारण क्रिकेटचा खेळ असा आहे की मित्रांनो क्रिकेट एका क्षणाला तुम्हाला राजा बनवतोय तर कधी एका क्षणाला तुम्हाला भिकारी सुद्धा बनवतोय. अनेक चढ उतार क्रिकेटच्या खेळाडूने दाखवलेले आहेत परंतु आता मात्र 6 चेंडूमध्ये विजयासाठी इथे मात्र आवश्यकता आहेत 9 धावा. हो बॅटची कडा चेंडू चालला गॅप मधून बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि पहिल्याच चेंडूवरती आलाय या ठिकाणी आशु भोईर आणि प्रशांत भोईर यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल आणण्यासाठी चौकार. किती येऊ द्या आणि दीपकने सांगितलं आशु भोईर आणि प्रशांत भोईर यांना की मी आहे मैदानावरती आणि या संकटाला मात्र मी सामोरा जाईन. का बॅटिंग सध्या पाहिली आपण दीपकच्या वतीने आणि त्याला मात्र चांगली साथ देतोय आता मात्र फलंदाज विकी. कारण समीकरण जर पाहिलं तर आता मात्र बॉल टू रन इक्वेशन आहे कारण 5 चेंडूमध्ये विजयासाठी 5 धाब्यांची गरज. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु सामना अजूनही संपला नाहीये. जे वेताळ स्पोर्ट्स संघ सुद्धा पाहिलं तर सहजासहजी हार मानणार नाहीये कारण त्यांच्याकडे सुद्धा मात्र पाहिलं तर चांगले क्वालिटीचे गोलंदाज आहेत आणि सध्या आपण जर पाहिलं तर मोनिश ठाकरेला आपण दुसऱ्या स्पेलमध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवरती त्याच्या अगेन्स्ट जरूर चौकार आलाय परंतु कुठेतरी लक फॅक्टरच्या आतून जाणं तो चौकार पाहिला परंतु
आता विजयासाठी 4 मध्ये 5 धाब्यांची गरज. सामना जर टाय ब्रेकर मध्ये संपला तर सुपर ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. राऊंड द विकेटना पुन्हा डॉट चेंडू आलाय. मॅच मध्ये कमबॅक करत असताना जय बेताल स्पोर्ट हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने म्हटलं जातोय जोपर्यंत शेवटची धाव आणि जोपर्यंत शेवटची चेंडूची हाताळणी होत नाही तोपर्यंत आपण कुठल्या संघाला विजय घोषित करू शकणार नाहीये. या क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक जणांनी भविष्यवाणी केल्या परंतु त्या भविष्यवाणी मूर्खपणा ठरल्या. कारण आता 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडू मध्ये आता विजयासाठी 5 धाब्यांची गरज. जबरदस्त सामना. ओ इथे वर पिच चेंडू आणि चेंडूला भिडकावून दिलाय लॉंग ऑनच्या बाहेर. मॅच फिनिश. सामना जिंकलाय आशु भोईर आणि प्रशांत भोईर यांचा संघ अर्थात मायू अँड क्रिस्टी 11 या संघाला अभिनंदन. क्रिस्टियन मायू 11 आणि हार्ड लक टीम जय वेताल स्पोर्ट. चला लगेच आपण या सामन्यातील सामनावीर पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. आणि पाहू शकाल या ठिकाणी 67 धाबांचा पाठलाग करत असताना ज्यांनी जबरदस्त इनिंग इथे मात्र पेश केली. नाबाद 21 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि तो खेळाडू आहे मिस्टर संकट मोचक ऑफ मायन क्रिस्टी 11. मिस्टर दीपक ठरला या सामन्यातील हिरो. चला दीपकला विनंती असेल की आपण या सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि आय थिंक सतीश मालीचा ज्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला होता त्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे. कारण आपल्यासाठी दिगंबर पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आमच्याकडे आलेले आहेत ते आपण स्वीकारायचे आहेत. क्या बात आहे. आशु भोईर आणि प्रशांत भोईर यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आणि मिस्टर दीपकसाठी मिस्टर प्रशांत भोईर